नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण घरच्या घरी अगदी हॉटेल, रेस्टॉरंटसारखी मस्त अशी चमचमीत मिक्स व्हेज रेसिपी बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी काही भाज्या घेतल्या त्याच्यामध्ये बीन्स घेतले, पनीरचे तुकडे घेतले, थोडासा गाजर घेतलाय, फ्लॉवर घेतलाय आणि हिरवे वाटाणे घेतलाय. सोबतच बटाटा कापून घेतले आणि शिमला मिरची घेतली. तर काही ज्या भाज्या नसेल आवडत तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. तर सर्वात आधी आपण याच्यासाठी एक मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चम्मच तेल घालायचं आहे. सोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. आणि इथे मी 7 ते 8 हे काजू घेतलेले आहेत. यानी ग्रेव्हीला टेक्स्चर खूप छान येतो आणि याला आपण फक्त मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तर इथे 1 मिनिट छान याला परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. तर 2 मीडियम साइजचे कांदे घेतलेले आहेत. आणि याला सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया म्हणजे हलकेसे सॉफ्ट झाले पाहिजे. तर इथे बघू शकता कांदा आपला हलका-हलका सॉफ्ट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टमाटर घालून घ्यायचे आहेत. तर 2 मीडियम साइजचे टमाटर घेतले. सोबतच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून टमाटर लवकर आपले शिजतील. तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण याला झाकून शिजवणार आहोत जेणेकरून टमाटर मस्त असे गळतील. तर इथे 3 ते 4 मिनिटं छान असं झाकून मंद आचेवर शिजवून घेऊया. तर 3 ते 4 मिनिटं झालेत बघून घेऊया. तर इथे बघू शकता टमाटर असे मस्त सॉफ्ट झालेले आहेत. कांदा सुद्धा मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. तर हे बघू शकता मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत. सोबतच मी इथे 3 ते 4 लाल मिरची घेतल्या आहेत. त्याला मी पाण्यात भिजत टाकलं होतं आणि याला सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. याने कलर खूप छान येईल भाजीचा. सोबतच जे टेस्ट असते ना कोल्हापुरी मिक्स व्हेजमध्ये तशी टेस्ट येईल. तर आता आपल्याला हे शिजवायचं नाहीये. मिरच्या आधीच आपल्या भिजून झाल्या. तर थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचंय आणि आता याची मी पेस्ट बनवून घेणार आहे. तर त्याच पॅनमध्ये परत 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचंय. आता आपल्याला ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर मी याच्यामध्ये सर्वात आधी ज्या भाज्या लेट शिजतात त्याला घालून घ्यायचे. तर मी इथे फ्लॉवर, गाजर, परत बटाटा आणि बीन्स हे आधी घालून घेणार आहे. कारण या भाज्यांना थोडा वेळ लागतो शिजायला. तर या भाज्या घातल्या की आता आपण याला 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचंय तेलामध्ये. तर आता इथे बघू शकता भाज्या आपल्या हलक्या-हलक्या सॉफ्ट झालेल्या आहेत. आता आपण बाकी भाज्या घालणार आहोत. तर त्यामध्ये आपण शिमला मिर्च आणि मी ते कांद्याचे क्यूब्स करून घेतलेत ते घेतलेले आहेत आणि सोबतच याच्यामध्ये आता आपण पनीर सुद्धा घालून घेऊया. तुम्ही पनीर वाटलंच तर सेपरेट फ्राय करू शकता, पण मी याच्यातच छान असं परतून घेते. तर परत त्याला आपण 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेणार आहे. कारण शिमला मिरची, कांदा याला वेळ लागत नाही. तर त्याच्यामुळे छान असं परतून झालेलं आहे. आणि सर्वात शेवटी मी याच्यामध्ये हिरवे वाटाणे घालणार आहे. कारण वाटाण्यांना अगदीच कमी टाईम लागतो. लगेचच हे सॉफ्ट होतात. तर मिनिटभर फक्त याला आपण फ्राय करून घ्यायचंय. तर आता बघू शकता सगळ्या भाज्या ज्या आहेत मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता या भाज्या आहेत त्या साईडला ठेवून घेऊया आणि एका कढईमध्ये परत आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचंय. तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरं घालून घेऊया. सोबतच मी इथे 2 तेजपान घेतलेले आहेत छोट्या साईजचे आणि याला हलकंसं आपण परतून घ्यायचंय. हे छान परतून झालं की आता आपण याच्यामध्ये जी पेस्ट बनवून घेतली होती ते टाकून घ्यायची आहे. तर सगळी पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर आता आपण हे छान असं परतून घेणार आहे. तर मसाला जितका चांगला परतला जाईल तितकी भाजीला चव चांगली लागते. तर इथे बघू शकता छान असं परतून घेऊया. तर मी इथे 3 ते 4 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे.
आणि सतत फिरवायचं आहे म्हणजे मसाला आपला खाली लागणार नाही. तर आता आपण याच्यामध्ये सुखे मसाले घालून घेणार आहोत. तर अर्धा चमचा मी जे रोजच्या वापरीचं तिखट असतं, तिखट तेजवालं ते घेतलेलं आहे. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलंय, याने कलर खूप छान येईल. सोबतच धने पावडर घेतलाय 1 चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय. पाव चमचा हळद घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय. आणि आता हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. तर इथे बघू शकता मसाले छान मिक्स झालेले आहेत. तर मसाला जळला नाही पाहिजे यासाठी आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतले आणि परत याला आपण छान शिजवून घेणार आहे. तर मी इथे 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये दही घालणार आहे. तर मी ते अर्धा वाटी घट्ट दही घेतलेलं आहे. तर दही घालते वेळी गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि याला पटापट मिक्स करायचं आहे. नाहीतर दही लगेच फाटतं. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर दही घातल्यामुळे भाजीला मस्त असा क्रीमी टेक्स्चर येतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला क्रीम किंवा मलाई घालायची गरज पडत नाही. तर आता आपण याला झाकून शिजवूया. म्हणजे दह्याला छान असं तेल सुटेल. तर मी ते 3 ते 4 मिनिटं छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि मसाला बघू शकता मस्त आपला ड्राय झालेला आहे आणि साईडनी तेल सुद्धा दिसायला लागलंय. तर आता आपण याच्यामध्ये भाज्या घालून घेणार आहोत. तर ज्या भाज्या आपण फ्राय करून ठेवल्या होत्या त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचंय. भाज्या मिक्स करून झाल्या की आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय. तर ही भाजी जी आहे ती थोडी घट्टसरच असते, पण आपल्याला भाज्या अजून थोड्याशा सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला पाणी लागेल. मग मी थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे आणि परत याला आपण झाकून छान शिजवून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनिटं लागतील कारण भाज्या आपल्या ऑलरेडी शिजलेल्याच आहेत. तर इथे बघू शकता आपली मिक्स व्हेज तयार झालेली आहे आणि अप्रतिम अशी चव लागते. तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी मला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर मस्त अशी हॉटेल रेस्टॉरंट सारखी टेस्ट यासाठी मी इथे थोडंसं बटर घालून घेतलंय आणि परत बटर छान असं मिक्स करून घ्यायचंय. शेवटी थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपली मिक्स व्हेज जी आहे ती तयार झालेली आहे. पराठ्याबरोबर, नानबरोबर अप्रतिम याची चव लागते. तर नक्की ट्राय करून बघा. तर भाजीला टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे. तर जशी रेस्टॉरंटमध्ये दिसतात अगदी तशीच भाजी झालेली आहे. तर एका बाउलमध्ये मी भाजी काढून घेतली आहे आणि याच्यावर वरून थोडंसं पनीर ग्रेट करून टाकायचं आहे. म्हणजे जर कुठले पाहुणे वगैरे आले तर दिसायला अगदी मस्त दिसतं. आणि सोबतच वरून थोडीशी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. तर 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. सोबतच गार्निशिंगला मी ते टमाटर घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण याच्यावर ठेवून घेऊया. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. तर भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.